मम्माने सगळं करायला लावलं. ट्रस्ट प्लीज आई. अधीरा, अधीरा, How dare you? का केलंस हे? आमचं नातं तुटलं असतं तुला माहितीये का? आमचं लग्न तुटलं असतं. सॉरी सॉरी. का केलंस सांग ना, तू मुद्दाम केलंस ना? आम्हाला मुद्दाम वेगळं करायला केलं. का केलंस तू? काही नाही केलं. मला मम्माने करायला लावलं होतं ते. अरे लवकर चल ना जरा. मम्मा अगं ह्याच्यापेक्षा अजून फास्ट गेलो ना तर आपला ऍक्सिडेंट होईल. आणि वेळेत पोचलो नाही ना तोंडावर पडू आपण. मम्मा अगं रोहनच्या आईने तोंड उघडलं नसेल ना? म्हणजे त्यांनी स्वानंदीला काही सांगितलं तर नसेल ना? नाही नाही असलं काही करणार नाही ती. एक नंबरची पैशासाठी डेस्परेट असलेली बाई आहे ती. आणि मी तिला 4 BHKचं आमिष दाखवलंय. त्यामुळे आपल्या विरुद्ध तोंड उघडणं शक्य नाही ती. पण तरी आपण खबरदारी घ्यायला हवी. मम्मा तू त्यांना फोन कर ना. नाही नाही आता नको. मला नाही आता त्याच्याशी बोलायचंय. माहित नाही पण मला ना त्यांच्यावर एवढा विश्वास वाटत नाहीये. तू कर ना एकदा फोन त्यांना, बघ ना. बरं ठीक आहे फोन करते. हॅलो. नमस्कार. काय मग काय चाललंय? काही नाही. काही नाही सहज तुमची आठवण आली म्हणून फोन केला. ऍक्च्युली मला अजून एका मोठ्या फ्लॅट बद्दल माहिती मिळाली होती. तुमची आठवण आली म्हणून फोन केला. जायचं का आपण बघायला? नको. नको का? म्हणजे आता माझी ना ते घरात कामं खूप पडली आहेत ना मी, त्यामुळे. नाही म्हणजे उशीर केला तर फ्लॅट जाईल. तुम्हाला नको आहे का तो फ्लॅट? अहो माझी ना तब्येत ठीक नाहीये जरा, त्यामुळे मी जास्त बोलू पण नाही शकत आहे. आणि मला घरामध्ये कामं पण करायची आहेत. अहो तर सध्या काही बोलूया नको. स्वानंदी आली होती ना तुमच्याकडे? ती काही म्हणाली का? म्हणजे काही झालं का तुमच्या घरी? काय म्हणणार होती? काय झालं? त्या दिवशी काही बोलली नाही ती. काय झालं? तशी मला खात्री आहे हो तुमच्यावर. म्हणजे तुम्ही माझं नाव कुठेही येऊ देणार नाही. पण जस्ट आठवण करून देते. म्हणजे आपण जे काही करतोय ना त्यात आपल्या दोघींचाही फायदा आहे. हा माझं नाव येऊ देऊ नका प्लीज. ओके? ऐका ना, आता ना आपण म्हणजे तुम्ही मला आता काही करायला सांगू नका. मला नाही काही करता येणार आता. हा एकदम माझी तब्येत ठीक नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा संसार आता उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे आता याच्यापुढे काही सांगू नका मला. म्हणजे माझ्या संसाराची मला आता भीती वाटायला लागली आहे. तर आता नका काही, आता काही बोलूया नको आपण. हा आणि मला कामं पण खूप आहेत आणि माझी तब्येत पण ठीक नाहीये. तर मी ठेवते फोन. हा ठेवते. Wow! Now the plan thickens. That makes sense. Of course तुझ्या आईने सांगितलंय. Of course रो. ऐकलंस ना? आताही तुला असंच वाटतंय का? अरे तुझी आई तुझी आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी इतकी डेस्परेट झाली. ऐकलंस तू? बघितलंस ना? ऐकलंस ना? आताही तुला असं वाटतंय का मी ओव्हर रिएक्ट करते? आताही तू तुझ्या आईला बरोबर म्हणणारेस का तू? सांग. माझ्या डोळ्यात बघ आणि सांग की तुझ्या घरी ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न नाही खरे केला. अधीरा हे बघ मला माहिती आहे की तू कुठेच कमी पडली नाहीयेस. इनफॅक्ट मी कमी पडलो. अधीरा मला माझी चूक मान्य आहे म्हणून मी काहीच जस्टिफिकेशन नाही देऊ शकत तुला. ऐक ना अधीरा प्लीज मला माफ कर. अगं माझंही तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. रो मी रात्र रडायचे यार तुझ्यासाठी. काय होऊन बसलंय? डॉल तू इथे काय करतेस तू? आणि काय चाललंय इथे? काकू, अर्पिता तुम्ही दोघे इथे कशा काय? अरे ऍक्च्युली ही हिच्या रूम मध्ये नव्हती. मग घरभर शोधलं. मग आम्ही घाबरलो रे. ड्रायव्हरला विचारलं तेव्हा कळलं की तुझ्याबरोबर इथे आली आहे. म्हणून आम्ही म्हटलं लगेच चला. तिचं तब्येत पण बरी नाहीये ना तिची.
पण इथे ऍक्च्युली म्हणजे काय काय झालं इथे? एवढा गोंधळ म्हणजे हा आरडाओरडा कसला? आणि डॉल तू तू इथे कशाला आलीस? अगं तुला किती वीकनेस आहे, ह्या परिस्थितीत कशाला आलीस इथे? इनफॅक्ट बरं झालं मी आले मॉम. त्यानिमित्ताने मला ऍटलीस्ट कळलं तरी की त्या डिवोर्स पेपरवर रोहनने साईन नव्हती केली तर सुष्मिताने साईन केली. तेही त्यांच्या आईच्या सांगण्यावरून. व्हॉट? मूर्ख आहेस का ग तू जरा? तू केलास हा मूर्खपणा? तुझ्या या सगळ्या मूर्खपणामुळे ना माझ्या बहिणीचा जीव गेला असता. अक्कल आहे का ग तुला जरा? अर्पिता ताई, मी माझ्या बहिणीच्या वतीने तुमची माफी मागते मनापासून. स्वानंदी, अगं कशासाठी माफी मागणार आहेस तू? काय काय केलंय तुम्ही माहितीये ना? ह्या आधी पण किती वेळा माफी मागितली आहे. अगं पण आता माझ्या डॉलचं काय झालं असतं? आणि सुष्मिता, तू हेच संस्कार केले तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर? काय मिळालं काय तुम्हाला? काय मिळालं तुम्हाला माझ्या डॉलशी असं वागून? बघताय ना तिची अवस्था काय झाली आहे ती. समर तू काकू, हे बघा, सुष्मिताच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण अधीरा, ऐक ना, खरंच मला माझी चूक मान्य आहे. मला एकदा माफ कर ना प्लीज. हे बघ, मी तुला समजण्यात कमी पडतो हे मी मान्य करतो, पण आय प्रॉमिस असं पुन्हा कधीच नाही होणार. प्लीज एक चान्स दे ना मला, एक चान्स. अधीरा प्लीज. डॉल तुला खूप वीकनेस आलाय. तू चल चल. मी तुला समजून घेण्यात चुकलो तू अधीरा. आधी चल, तू चल. अधीरा, तुला अधीरा, मी तुला फोन करेन, आपण फोनवर बोलूयात. चल चल बाळा. मिस्टर राजवाडे, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. आता काही धक्कादायक घडणार नाही असं जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा नवीनच काहीतरी घटना आपल्या समोर. एखादी चूक झाली असते ना तर त्याकडे दुर्लक्ष करता येतं, पण ज्या घरामध्ये अशी गुन्हेगारी वृत्ती जोपासणारी माणसं राहतात त्यांच्याशी डील कसं करायचं ना, हे अजून शिकलो नाहीये मी. स्वामी, सर अधीर, हॅलो, बोला.